त्यांना विचारायलाच पाहिजे का तुम्ही P&L दाखवा, तुम्ही त्यांचं हे दाखवा. कारण त्यातून तुम्ही तुमचा अधिकार आहे तो. तुम्हाला जर ट्रस्ट ट्रस्ट त्याला फॅक्टर गेन करायचा त्याने दाखवलं तर तुम्ही ट्रस्ट फॅक्टर गेन कराल. नाहीतर मग तुम्ही त्याला फॉलो नका करू. सरळ हिशोब आहे. तर आज आपण 100 पॉईंट कॅप्चर केले आणि तुम्हाला माहित आहे यावर्षी मी पूर्ण ट्रेड्स तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला माझे P&L पण शो करणार आहे आणि जे पण प्रॉफिट अँड लॉस असेल मी तुमच्या समोर ठेवणार आहे. तर आजचा ट्रेड आपण 100 पॉईंट कॅप्चर केले आणि जेव्हा पण आपण मोठे ट्रेड्स कॅप्चर करतो, प्रॉफिट बुक करायला तेव्हा काही आपल्याला काही त्याच्यासाठी कॉस्ट द्यायला लागते. कॉस्ट काय? पेन. पेन म्हणजे जर मी आता एका ट्रेडमध्ये एंटर केला आणि तो लगेच 3000 पॉईंट मला 3000चा प्रॉफिट दाखवायला लागला, तर काय होतो, काय 10 मिनिटातच तो ट्रेड परत ₹500 प्रॉफिट दाखवतो. त्याच्यामुळे आपल्याला काय सवय लागते, आपल्याला लगेच 2000 दिसले ट्रेड बुक करा, 3000 दिसले ट्रेड बुक करा. याच्यामुळे आपण केव्हा ना मोठे प्रॉफिट्स, आपला रिस्क टू रिवॉर्ड केव्हाच मॅच होत नाही, मनी मॅनेजमेंट केव्हाच मॅच होत नाही. त्याच्यामुळे आपण छोटे छोटे प्रॉफिट्स घेतो आणि एकाच दिवशी मोठा लॉस देतो आणि पूर्ण प्रॉफिट घालवतो. हे कशाला होतं? हे का का आपलं 3000 दिसतो, लगेच 500 दिसतो, लगेच त्याच्यानंतर आपण बघतो का अरे हा ठेवला असता तर 7,000 गेला असता. हे कशाला मग होतं? कारण मोठे प्लेयर्स नेहमी आपले स्टॉप लॉस हंट करतात. त्यांना माहित आहे का रिटेल ट्रेडर्स कुठे स्टॉप लॉस ठेवतात, त्यांची कॅपॅसिटी किती आहे, त्या हिशोबात ते हे करतात. तर ह्या गोष्टी तर तुम्हाला लाईव्ह मी नेहमी आपल्या मेंबर्सनी, आज जो ट्रेड मी केला तो मेंबर्सच्या बरोबर मी ग्रुपवर टाकत होतो की कसा स्टॉप लॉस ट्रेल करा, कुठं ट्रेल करा. मी इच अँड एव्हरी स्टेप त्यांना लाईव्ह सांगत होतो. तर तुम्हाला पण जर लाईव्ह जॉईन करायचं आहे तर तुम्ही आपल्या ॲपवर जा. ॲप लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असेल. ॲपवर तुम्ही मेंबरशिप जॉईन करा. जर नाही करायचे तर इट्स ओके, कारण मी लॉजिक तुम्हाला जेव्हा टाइम भेटेल, जसं ट्रेड झाला संध्याकाळी मी तुम्हाला लॉजिक एक्सप्लेन करेन. आता मी करणारच आहे स्क्रीनवर. तर सांगायचं हे काय आहे का, जेव्हा पण तुम्ही रिस्क टू रिवॉर्ड, हे सर्व गोष्टी आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे ट्रेडिंगमध्ये. तुम्हाला हे माहीत असेल तर तुम्ही प्रॉफिटेबल होऊ शकत नाही. तर मी आजचा ट्रेड तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो, कसं आपण 100 पॉईंट कॅप्चर केले आणि कसे मोठे प्लेयर्स आपल्याला नेहमी घाबरवतात आणि आपला स्टॉप लॉस हिट करून नंतर मोमेंटम देतात. तर तुम्ही लाईव्ह स्क्रीनवर बघा. ओके. तर बघा आता तुम्हाला मी ट्रेंड आपण कसा ओळखला आज खाली जाणार आहे मार्केट. प्राइस ॲक्शन, सिंपल प्राइस ॲक्शन आहे. तुम्हाला सांगतो पहिला बघा, हा डेलीचा चार्ट आहे आणि हा वीकली चार्ट आहे. मार्केट बघा, मार्केट ऑलमोस्ट खालच्या पहिलेच लॉंग म्हणजे मोठ्या मोठ्या चार्ट्समध्ये मार्केट डाऊनच होतं. तर मार्केट इझिली वरती जाणार नाही. मार्केटला आहे ना, मी तुम्हाला सांगतो मार्केट केव्हा वरती जाईल, खाली आला ग्रीन कॅन्डल परत एक खाली. आता इथं जोपर्यंत एक ग्रीन कॅन्डल येत नाही ना, तोपर्यंत आपण बाईंगसाठी, ग्रीन कॅन्डल येऊन त्याला ब्रेक करत नाही डेलीमध्ये, तोपर्यंत आपण बाईंगसाठी इंटरेस्टेड नाही आहे. ओके. म्हणून आपण सेलिंग साईडला, म्हणून माझा काय होता, सेलिंगला कुठं पण ऑपॉर्च्युनिटी भेटली का आपल्याला मी सेल करणार होतो आज. हा माझा स्टार्टिंगला प्लॅन होता. ओके. डेलीमध्ये पण मी बघितलं ना, बॉलिंजर बँडला पण टच व्हायला बघा. बॉलिंजर बँडची खालची रेंज कुठे आहे माहिती आहे? खालची रेंज आहे ऑलमोस्ट 24,750. म्हणजे अजून मी तुम्हाला सांगतो, आता मार्केट अजून 300 पॉईंट खाली पडण्याचा स्कोप आहे. म्हणजे मार्केट परत येऊ शकतो. काय दाखवतो मार्केट बघा, मार्केट अजूनपर्यंत आहे ना, पर्यंत येण्याची शक्यता आहे मार्केट ॲज पर बॉलिंजर बँड. तर आपल्याला आपण लगेच उद्या समजा, आता समजा सोमवारी मार्केट पण असेल, जेव्हा पण मार्केट सुरू होईल, तर ग्रीन कॅन्डल जोपर्यंत फॉर्म होत नाही डेलीमध्ये, कारण ग्रीन कॅन्डल फॉर्म मध्ये आपल्याला समजेल आपल्याला ट्रेडच भेटणार नाही, कारण मार्केट 50 याच्या खाली येईल, त्यातमध्ये येईल 15 मिनिट्समध्ये. ओके. तोपर्यंत मग इथं ग्रीन कॅन्डल होत नाही, तोपर्यंत आपल्याला सेलिंग साईडलाच ऑपॉर्च्युनिटी बघायची आहे. आजचा मी तुम्हाला दाखवतो. आजचा ट्रेड आपला बघा, आजचा ट्रेड मी तुम्हाला दाखवतो. आज काय झालं मार्केटमध्ये, मी कशाला सेल केला आज, मी कशाला ट्रेड टाकला का तुम्हाला 258ला कशाला एंट्री आज, हे तुम्हाला बघा. एकच ट्रेड केलाय आपण. मार्केटने बघा काय केलं, मार्केट ओपन होताच एक बाईंग प्रेशरवाली कॅन्डल बनली बघा. आणि इथं बघा, इथं 50 क्रॉस केलाय, 60 क्रॉस केलाय त्यांनी, राईट, RSI मध्ये. तर मी त्याचा हाय बघितला किती आहे त्या कॅन्डलचा. त्या कॅन्डलचा हाय होता 347. मग मी काय केला, मी 25,350चा कॉल ऍड केला. कॉलने ब्रेक केलाय का इथं बघा, कॉलने तर ग्रीन कॅन्डल पण नाही बनवलं, इथं ब्रेक पण नाही केला. ही लगेच, कारण ही रेड कॅन्डल होती म्हणून मी डायरेक्ट सेल केला. मी रेड कॅन्डलची वेट नाही केली. तर इथं ग्रीन कॅन्डल आहे आणि इथं रेड कॅन्डल. मला इकडचा स्टॉप लॉस पाहिजे होता 260 काहीतरी इथं, त्या लेवलला बघा. इथं आपण या चार्टमध्ये एंट्री घेतो बघा. हाय किती आहे? हाय आहे 267.7. बरोबर आहे. मला 268चा स्टॉप लॉस पाहिजे होता. तर मी काय केलं, मी 258ला इथं मला भेटलं, मी 258ला लगेच सेल केला आणि मार्केट बघा तिथून आपण जर आज ट्रेड ठेवला असता तर ऑलमोस्ट आज आपल्याला 150 पॉईंटच्या वरती भेटले असते.
आपण 100 पॉईंटमध्ये काहीतरी इथंच मी मार्केटमध्ये निघालो. कारण हे मोमेंट बघा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही पूर्ण ट्रेड पकडू शकत नाही. जर मार्केट 500 मोमेंट 500 पॉइंट मूव्ह होतं, तर आपल्याला फक्त त्यातून 100-200 पॉइंट पण भेटले तरी आपल्याला डेला इनफ आहे. आता मी इथून निघालो बघा मार्केटला रिव्हर्स पण आला 281 पर्यंत. मी 250 158 ला निघालो. मार्केट पर्यंत 188. कशाला एवढं करायचं आहे? जर इथूनच मार्केट वरती गेलं असतं तर. तसंच असतं. मार्केटला जर तुमचं टार्गेट फिक्स आहे, तुम्हाला किती पाहिजे तेवढे तुम्हाला पैसे घ्यायचे. तर लोकं काय बोलतील? प्रॉब्लेम कुठं होतो माहीत आहे? तर सर्व मूव्ह कॅप्चर करायला जातात. मग इथं उगाच आता 100 पॉइंट म्हटलं, इथं उगाच एंट्री करतील आणि आहे तो जर चला आज त्यांना प्रॉफिट मिळाला. पण दररोज मार्केट असा मूव्ह नाही करत. मार्केट इथून जर रिव्हर्स गेला, मग तो आहे तो पण प्रॉफिट कमी होईल. त्याच्यामुळं जेवढा आपण प्रॉफिट आहे, कारण 1:10 चा रेशो आहे. आपला एक पण स्टॉप लॉस हिट नाही झालाय. रिएंट्री झालीच नाही बघा इथं. ते 2 एरो आहेत. रिएंट्री झालीच नाही आणि आपल्याला 100 पॉइंट भेटले. त्याच्यानंतर मार्केट अजून ऑलमोस्ट 200 पॉइंटच आपल्यासाठी गेला होता. पण ठीक आहे. तर 100 पॉइंट पाहिजे होते, आपल्याला 100 पॉइंट भेटले. कारण आपला फक्त लॉस 750 चा होता. 750 च्या लॉसला जर तुम्हाला ₹6,500 भेटतात, तर खूप इनफ आहे. तर नंतर एंट्री करून काहीच फायदा नाही. तर हा आजचा लॉजिक होता. इथं इथं तुम्हाला व्हिडिओ समजला नसेल, परत एकदा व्हिडिओ बघा. मी का सेल केला? का लगेच ग्रुपवर टाकला, मेंबर्स ग्रुपमध्ये टाकला? आज आपल्याला इथं 258 ला तर मी तुम्हाला दाखवतो. आज आपण पोझिशनमध्ये बघाल तर बघा किती 6493 चा आपण प्रॉफिट केला म्हणजे ऑलमोस्ट 6,500 प्रॉफिट केलाय. इनफ आहे. म्हणजे तुम्ही बघा 1,00,000च्या ह्याच्यावर ₹1,00,000 जर तुम्ही बँकेत टाकता तुम्हाला वर्षाला बँक एवढे पैसे देते. तुम्ही इथं एका दिवसात कमवू शकता ₹1,50,000 टाकून. तर खूप चांगला रिटर्न आहे. तर आता म्हणून फोमो केव्हा पण जास्त मोठा जेवढा आपण डिसाईड केलं तेवढाच आपल्याला प्रॉफिट घ्यायचा. आजचा लॉजिक पण तुम्हाला समजवला आणि असेच मी व्हिडिओ टाकत जाईन आणि ॲट द एंड मी तुम्हाला पूर्ण पी शो करत जाईन पूर्ण महिन्याचे. कारण खूप लोकांना प्रॉब्लेम येतो का तुम्ही पी शो करा. ट्रस्ट आणि मी 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 तर स्वतःच सांगतो का तुम्ही तुम्ही विचारा जे पण कंटेंट क्रिएट करतात त्यांना विचारायलाच पाहिजे तुम्ही का तुम्ही कुठल्याही कंटेंट जेव्हा पण तुम्ही कन्झ्युम करता, तुम्ही त्यांना विचारायलाच पाहिजे का तुम्ही तुमचं पी दाखवा, तुम्ही त्यांचं हे दाखवा. कारण त्यातून तुमचा अधिकार आहे. तो तुम्हाला जर ट्रस्ट ट्रस्ट त्याला फॅक्टर गेन करायचा त्याने दाखवलं तर तुम्ही ट्रस्ट फॅक्टर गेन कराल. नाहीतर मग तुम्ही त्याला फॉलो नका करू. सरळ हिशोब आहे. तर आता बघा, आता आपण इथं मी तुम्हाला दाखवलं आजचा प्रॉफिट आणि मी पूर्ण महिन्याचा पण तुम्हाला प्रॉफिट किती कमावले. दररोजचे पण ट्रेड एक्सप्लेन करेन जेव्हा पण टाईम भेटेल. कारण जॉबमुळे मला टाईम भेटत नाही. तर आजचा ट्रेड असा होता. लॉजिक पण समजला नाही. जर तुम्हाला समजलं नसेल परत 1-2दा व्हिडिओ बघा. तुम्हाला समजेल काय आपण कसं आता भेटू आपण जेव्हा मार्केट सुरू होईल तेव्हा ट्रेड भेटला तर मी असाच ट्रेड करत जाईन. थँक यू.